शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण निखिल भोसले यांच्या शेतामध्ये आहोत. या प्लॉटमधले 3 ते 4 व्हिडिओ आधी टाकलेत आपण आणि आता हा जवळपास 6 महिने ऊसाचं वय होते 1 जानेवारीला आणि त्या दरम्यान आपण हा व्हिडिओ टाकतोय. आजची तारीख आहे 27 बरोबर. तर 27 तारखेला आपण आज हा व्हिडिओ करतोय 27 डिसेंबर. जवळपास आज म्हटलं तर 6 महिन्याच्या आसपास ऊसाचं वय झालं आहे आणि ऊसाची जाडी तुम्हाला मागं व्हिडिओमध्ये दिसतेच की कशा पद्धतीने ऊसाची जाडी आहे. अतिशय सुंदर ऊसाची जाडी ह्या प्लॉटमध्ये आल्या. संख्येचं नियोजन योग्य पद्धतीने केलं आहे. पाचट काढून घेतलं आहे. पाण्याचं व्यवस्थापन सगळं ड्रिपच्या माध्यमातून आहे. ह्या प्लॉटची लागवड तारीख आहे 1 जुलै 2025. आपल्या गन्ना मास्टर रोपवाटिकेतनंच रोपं आपण इथं दिलेली. सगळं नियोजन निखिलनं चांगल्या पद्धतीने केलं आहे. तुम्हाला सुरुवातीपासून दाखवल्याचे नियोजन त्याच्याही लिंक या व्हिडिओच्या पाठवतोच. निखिल आता मला वाटतं आपण बाळ बांधणीपर्यंतचे व्हिडिओ मला वाटतं ह्या प्लॉटमधले केले होते. बाळ बांधणीपासून तुम्ही काय काय याच्यामध्ये परत काम केले काय? बाळ बांधणीनंतर एक आपला रिकवचा स्प्रे राहिला होता तो कंप्लीट केला. रिकवचा स्प्रे कंप्लीट केल्यानंतर बाळ बांधणीला आपण सुरुवातीला म्हणजे बाळ बांधणी मातीच लावली होती थोडीशी. जे मशीन असते छोटीशी त्याची माती लावली होती आणि बाळबांधणी करताना पाऊस लागला म्हणून आपण काय केलं की थोडीशी बाळबांधणी लांबवल्यानंतर आपण जसं पाऊस उघडला की तसं लगेचच बाळबांधणीला ऊस घेतला. पण प्रकर्षाने असं जाणवलं की बाळबांधणीपेक्षा आता ह्याची मोठी बांधणं गरजेचं आहे म्हणून करणं गरजेचं आहे म्हणून मोठी बाळबांधणीचा डोस आपण खाली बुडक्यामध्ये दिला. पहिली बाळबांधणीची माती जेवढी मॅक्झिमम लावता येईल आपल्याला तेवढी लावून घेतली आणि परत दुसऱ्या याच्यावरती आपण मोठ्या बांधणीचा डोस टाकून घेतला आणि पॉवर टेलरच्या साहाय्याने याला माती लावून घेतलेली आहे. म्हणजे साधारणतः शेवटचा तुम्ही जो व्हिडिओ केला होता तो 21 सप्टेंबरचा होता आणि आज त्याच्यानंतर 3 महिन्याने हा व्हिडिओ होतोय. हा 3 महिन्यामध्ये फरक दिसतोय तुम्हाला याच्यामध्ये. आता पाचट काढून किती दिवस झाले? एक 5 दिवस झाले पाचट काढून आता याचे. बरं. आता वॉटरशूट पण शेतकरी मित्रांनो निघायला लागलेत बघा. लय लोकांना वाटते 6 महिन्यात वॉटरशूट निघत नाहीत. 5 फुटाची सरी आहे. 2 रोपातलं अंतर 1.5 फूट आहे. दिसेल तुम्हाला. हां इकडच्या बाजूला इथं दिसते बघा वॉटरशूट या बाजूला. परत इथं अजित बसल्यात. अजितच्या मागं तुम्हाला वॉटरशूट बरेच बघा इथं दिसतात. तर आता वॉटरशूट 6 महिन्यातच जवळपास निघायला चालू झालेत की हे परत कारखाना जाऊसपर्यंत 22-25 कांड्यापर्यंत जाणार आहेत. निखिल थंडीचा काय परिणाम जाणवायला लागलाय का सर? थंडीचा परिणाम चांगला जाणवतोय. म्हणजे प्लॉट रिवर्स आलाय वाटतोय. बरोबर. मित्रांनो ही जी पानं पिवळी पडणं, शेंड्याची पानं बघा पिवळी होणं हे सगळा कमी तापमानाचा परिणाम आहे. उसाला कमीत कमी 28-30 डिग्रीच्या पुढं टेम्परेचर पाहिजे चांगल्या वाढीसाठी दिवसाचं. आणि रात्रीचं तापमान जर म्हटलं तर 20-22 डिग्रीच्या आसपास. तर आत्ता रात्रीचं तापमान आहे 9-10 डिग्रीच्या आसपास आणि दिवसाचंच तापमान 25-26-28-29 लईत लय एवढंच. त्यामुळं काय आहे ऊसाच्या वाढीवर बऱ्याच ठिकाणी परिणाम जाणवायला लागलेत. पण तरीही नियोजन परफेक्ट केलं आहे. त्यामुळं कांडी वगैरे ऊसाच्या जर तुम्ही बघितल्या तर योग्य पद्धतीने आता कांड्या वगैरे आहेत. फक्त काय आहे वरचं फॉलिएज थोडं पिवळं पडलं आहे. मी निखिलला आत्ता तेच म्हटलं की काही करायचं नाही, ह्याच्यासाठी वाट बघायची फक्त. 15 जानेवारी म्हणजे संक्रांत झाली की ह्या प्लॉटची कंडिशन बघा. आत्ता जर बघितलं तर ह्या प्लॉटमध्ये आम्ही आता कांड्या मगाशी मोजल्या. वर जमिनीपासून वर जवळपास 7-8 कांड्या आहेत आणि मातीत 2 कांड्या गेल्यात. जर असा हिशोब आपण जर घातला आणि पहिले 3 महिने जर सोडले तर तिथनं पुढचं बघितलं तर महिन्याला 3 कांड्या बाहेर पडलेत की जी चांगली गोष्ट आहे. नैसर्गिकरित्या ऊसाची चांगली वाढ कधी समजायची की महिन्याला तरी 3 कांड्या ऊसाच्या बाहेर पडल्या पाहिजेत. तर तेवढी वाढ ऊसाची अतिशय सुंदर आहे. जर इथनं पुढं गणित घातलं कारखान्याला ऊस जाऊस तर जवळपास 45 ते 50 कांडीच्या दरम्यान ऊसाचं गणित बसणार आहे आणि निघणाऱ्या कोंबऱ्या. जर तुम्ही ऊसाचे गड्डे बघितले तर अजून तुम्हाला रोपं लावलेली जाणवतील बघा. आता ह्या गड्ड्यात किती ऊस आहेत? 1 2 3 4 5 6 काही ठिकाणी 6 आहेत. आता ह्या ठिकाणी 8 ऊस आहेत जवळपास. 3 आणि 3 6 आणि 2 8 जवळपास 8 ऊस आहेत. आता ह्या ठिकाणी बघा 3 4 5 6 7 एवढेच ऊस ठेवलेत आपण. 7-8 आता ह्या ठिकाणी 6 आहेत तर पुढच्या गड्ड्यात 8 ऊस आहेत. तर अशा पद्धतीने ऊसांचं नियोजन केलंय. म्हणजे संख्या नियोजन योग्य पद्धतीने ह्या वेळेला करायला निखिलला चांगलं यश मिळालंय. त्यामुळे जाडी ऊसाची अजून चांगल्या पद्धतीने येणार आहे आणि कोंबऱ्या एक एक निघणारच आहेत. तर हे एक बोनस असणार आहे. निखिल आता
पाचट काढून ह्याला घेतल्यानंतर काय परत खतं वगैरे दिलेत काय? नाही, फक्त बॅक्टेरिया दिला, NPK चा बॅक्टेरिया दिलेला आहे दिलेत, फक्त. बाकी दुसरं काही दुसरं नियोजन? काय दिलेलं नाही मित्रांनो, आणि फवारणी चालू आहे याची बरोबर. केनची. मित्रांनो, हा टार्गेट प्लॉट एकरी 100 टनावर घालवायचा आहे आपल्याला. 100 टनाच्या पुढं हा प्लॉट गेला पाहिजे. जमिनीची तयारी मागं सोयाबीन, हरभरा आणि परत ऊसाचं पीक असं हे पीक ह्याच्यामध्ये घेतलं. तर आता माती लावताना पण बघा कशी काळजी घेतली. ऊसाच्या बुडक्यामध्ये पूर्ण माती गेली पाहिजे ही जी काळजी घेतली आहे. ऊसाच्या बुडक्यात माती तुम्हाला दिसते. पूर्णपणे ऊसाचा भोंडा चांगल्या पद्धतीने तयार केला आहे, म्हणजे ऊस पडणार नाही लवकर ह्याची काळजी ह्याच्यामध्ये घेतल्या. ऊसाला जे सगळे ओरिजिनल गुणधर्म दिसले पाहिजे ते सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतंय. कुठं कांडी चिरलेली बघा, ह्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी इथं कांडी चिरलेली दिसते. वाढ ऊसाचं की आपण जे बियाणं चांगलं वापरतो तर त्याचा फायदा चांगल्या दृष्टीने होते. आता इथनं पुढचं निखिल नियोजन कसं असणार आहे? आता याला अजून एक मास्टर केनची फवारणी देणार आहे. हम्म. अजून शक्य झाले तर अजून 1-2 देणारच आहे. बरोबर. आणि 15 तारखेनंतर तुम्ही सांगितल्यानंतर 15 तारखेनंतर जानेवारीनंतर याचे मग आपले खताचे शेड्यूल्स करायचे चालू करायचे. बरोबर. आता मित्रांनो, ह्याला आपण ड्रिपमधनं खतं जी काही देणार आहे त्याचं त्यावेळेला आपण व्हिडिओ बनवू. काय स्पेशल ग्रेड ह्या प्लॉटसाठी आपण वापरणार आहोत की जे इकॉनॉमिक्स आपल्याला बसवायचं आहे. इकॉनॉमिक्स बसवूनच आपल्याला रासायनिक खताचे ग्रेड ह्याच्यामध्ये द्यायचे आहेत. काही ग्रेड मागच्या वेळेला आपण ट्रायल घेतलेल्या तर ते अतिशय सुंदर ग्रेड आपल्याला जाणवले, तर त्या ग्रेड आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत. नक्की हा प्लॉट तुम्हाला जर बघायचा असेल तर निखिल भोसले यांची वाणेवाडी येथे शेती आहे, तर त्या प्लॉटमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी बघायला मिळतील. आज अजित पण आपल्यासोबत होते. तर आता अजित भाजीपाल्यामध्ये एक्सपर्ट आहेत, पण काय थोडक्यात त्यांना जाणून घेऊया की कसं नेमकं काय ह्या प्लॉटबद्दल वाटते. कारण मागच्या वेळेला ऊसाचे 1-2 प्लॉट ही चांगले अजितच्या शेतामध्ये आपण केलेले आहेत. नमस्कार शेतकरी मित्रांनो. डॉक्टर साहेब, मी मगाशीही सांगितलं की आमच्या इथं पाऊसमान खूप झालेला आहे. त्या तुलनेत आत्ता जर का बघितलं तर आमच्या अख्ख्या सगळा जो भाग आहे हा 20-25 किलोमीटरचा जो परीघ आहे त्याच्यात हा सगळ्यात उत्तम प्लॉट आहे. पहिली गोष्ट, निखिलरावांचं खूप खूप अभिनंदन आणि गन्ना मास्टर टीमचं. तुम्ही जे वेळोवेळी मार्गदर्शन करताय, कारण तुम्ही आत्ता जर आम्हाला ते भाजीपाल्या पिकामध्ये बघायची सवय आहे की कसं चांगल्या गोष्टी बघायच्या, कशा चांगल्या एकसारख्या ठेवायच्या, पाण्या बघायची किंवा काय. तुम्ही आत्ता बघितलं तर प्रत्येक जो काही हा बोंड आहे ह्या प्रत्येक इथं म्हणजे ऊसाचं रोप लावलंय प्रत्येक ठिकाणी 7 ते 8च ऊस आहेत. आणि हे ऊसासारख्या ठिकाणी जे आळशी लोकांचं पीक म्हणतो आपण, त्या आळशी लोकांच्या पिकामध्ये आळशी शेतकऱ्याकडून हे अतिशय उत्तम काम केलेलं आहे. कारण तुम्ही आत्ता बघा की नजर लागेल एवढा चांगला ऊस आहे आणि हा आमच्या भागासाठी खूप मोठी म्हणजे एक आयडियल आहे, आदर्श होत आहे. अजूनही आमच्या इथलं जी काही ऊस शेती केली जाते ती पारंपरिकच म्हणायला पाहिजे. परंतु निखिल सारखे जे काही शेतकरी आहेत आणि जो काही मी आता हा सगळा भाग फिरला तिथले जो 5-7 तरी शेतकरी हे निखिल सारखे करतायत. हे बघा, स्वतः काम चांगलं केलं तर हे खूप काही मोठं नाही, परंतु आपलं बघून जर का 10 लोक करत असतील ना तर नक्कीच आपण काहीतरी चांगलं काम करतो हे मला तरी वाटतं स्वतःला. आणि इतकं चांगलं नियोजन आणि अशा पावसात करणं म्हणजे हॅट्सऑफ म्हणून त्यांचे जे काही कष्ट घेतलेत किंवा स्वतः म्हणजे वेळेला किती महत्व आहे ऊसात पण, आणि तरच आपण 100 गाठू शकतो. आणि आज बघितलं तर 3500-3600 भाव आहे. आणि या दिवसामध्ये ॲव्हरेज जर का निखिलचं क्षेत्र 7-8 एकर ऊसाचं असेल आणि तिथं जर का 100 गाठली तर 800 टन ऊस झाला. आणि तो 800 टन जर का 3500-3600 रुपयांनी म्हटलं तर एक खटी पैसा येतो. 25 लाखाचा मालक. 25 लाखाचा मालक. हे बघा, भाजीपाल्यात येत असतील, कुठल्याही पिकात येत असतील, परंतु ते टप्प्याटप्प्याने येतात आणि प्रत्येक पिकामध्ये ऊसापेक्षा जास्त रिस्क आहे किंवा बाकी जोखीम भरपूर आहे. आपण जे काय आता हवामान जे बदलत आहे, परंतु ऊसासारख्या ठिकाणी आणि हाकेच्या अंतरावरती कारखाना आहे. मोजून इथून कारखाना हा 3 ते 4 किलोमीटर आहे. त्याच्यामुळे ही देणगी आहे आपल्याला ह्या भागाला. म्हणून म्हणतो की जर का अशी शेती ऊसाची करायची असेल तरच आपण फायद्यात राहू, नाहीतर असं 50 आणि 60 टनात नक्कीच ऊस शेतकरी काय खूप मोठा फायदा असणार नाही. बरोबर. निखिलला भविष्यातील प्लॉटसाठी मार्गदर्शनासाठी बऱ्याच शुभेच्छा आहेत. चांगल्या पद्धतीने निखिल नियोजन ह्या प्लॉटचं केलं. इथनं पुढे नियोजन योग्य पद्धतीने आपल्याला करायचं आहे. भेटू परत नवीन. हां, आणि एक मला सांगायचं आहे प्रकाशाने की ज्यावेळेस मी काम करत असतो, ज्यावेळेस अडचणी आल्यात त्यावेळेस कायम मी गन्ना मास्टरच्या टीमला म्हणजे डॉक्टर साहेब असतील, अमोल पाटील असतील यांना कायम संपर्क केला आहे. म्हणजे ज्यावेळेस वेळ आहे शक्य त्यावेळेस त्यांनी मला सहकार्य केलेलं आहे.
म्हणजे आम्ही फोनवरती बोललेलो आहोत, व्हॉट्सअपच्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे. पण एक सांगतो तुम्हाला की गन्ना मास्टरकडनं जे आम्हाला मार्गदर्शन मिळालेलं आहे आत्तापर्यंत, हे आम्हाला ग्राउंड लेवलला आत्तापर्यंत कुठल्याही म्हणजे शेतकऱ्याचीच मुलं आहेत गन्ना मास्टरच्या टीममध्ये. म्हणजे गन्ना मास्टरने जे आम्हाला सहकार्य केलं हे खरंच मोलाचं आहे. आज जे हे सगळं दिसतंय हे सगळं गन्ना मास्टरच्या टीम असतील, अंकुश सर असतील किंवा अमोलदादा असतील, यांच्या सहकार्याने उभं राहिलेलं हे पिकं आहे. मी सातत्याने सांगतो की ऊसाच्या पिकामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे आणि हे वेळेला महत्त्व दिल्यामुळं आज 6 महिने, अजून 6 महिने पूर्ण व्हायचे आहेत, पण 6 महिन्यामध्ये हे सगळं उभं राहिलेलं आहे. भेटू धन्यवाद. परत. मला वाटतं अजून एक 2-3 महिन्यानं परत व्हिडिओ करू आणि या प्लॉटचे थोडे अपडेट देऊया. धन्यवाद.